रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, कोल्हापूर जिल्हा मातंग आघाडी यांच्या वतीनं कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मातंग समाज न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी RPIचा आता बदलत आहे रंग, कारण आपल्यासोबत आहे मातंग, अशा खुमासदार शैलीत कवितांच्या माध्यमातून आपल्या भाषणाला सुरुवात केली. दलित पॅन्थरमध्ये काम करत असताना कोल्हापुरातील माधवराव बागल आणि दत्ता जाधव यांच्या सहवासातील अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. कोल्हापूर जिल्ह्यानं माझ्या चळवळीला चांगली साथ दिली, त्यात मातंग समाजाचंही मोठं योगदान आहे. गटातटात विखुरलेल्या आपल्या समाजानं विकासासाठी एकत्र यावं. बौद्ध आणि मातंग हे समाज भाऊ आहेत. निळा पिवळा झेंडा एकत्र आणून एकत्र लढण्यात समाजाचं हित आहे. यापुढं मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असं आश्वासनही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं. समाजामध्ये त्याचे अनेक नेते झालेले आहेत. आपल्याला माहित आहे की आपले नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ. आपले नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ. जर काय मिळालं तर आपण दोघे थोडं थोडं खाऊ. आपण जर आहोत फार जवळचे भाऊ. आपण जर आहोत फार जवळचे भाऊ. जर कोणी दुश्मन आपल्या समोर आला तर त्याला ताकदीनं पाहू. RPIचा आता बदलत आहे रंग, कारण आमच्या सोबत आलेला आहे मातंग. त्यामुळे RPIचं मजबूत होत आहे अंग. त्यामुळे RPIचं मजबूत होत आहे अंग. म्हणून आज सुद्धा मी आहे यंग, कारण आम्हाला बदलायचा आहे आपल्या समाजाचा रंग. दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे यांनी गावागावात मनुवादी निर्माण झाले असून आमच्या समाजावर अन्याय होत आहे, त्यासाठी ॲट्रॉसिटीचा कायदा कडक करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी बौद्ध आणि मातंग समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, मात्र काही लोकांकडून आमच्यामध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, अण्णा वायदंडे, गौतम सोनवणे, संजय लोखंडे, विजय काळे, BK कांबळे, परशुराम वाडेकर, बळवंत माने, अशोक गायकवाड, मंगलराव माळगे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील बौद्ध आणि मातंग समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.